कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आशू, जरा विचार कर. खरं तर ना मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय. मला असं वाटतं ना की अशानं तू माझ्या नजरेतून उतरशील. शिवा, तू आणि आशू दोघेही नवरा बायको आहात, तेव्हा तुम्ही दोघेही एकत्र राहणार, हा माझा निर्णय आहे. तू एकट्याने केलंस ना सगळं, का कोणाची मदत घेतली? होती, मला एका व्यक्तीची मदत होती. कोणाची मदत? तुझी बहीण शिवा. अय तंद्री, काय ते? तू कधी आली? आले तू जेव्हा शिवाच्या आठवणीत हरवलं होतास तेव्हा. काय काय झालं? मूड चांगला नाही का तुझा? हा, अरे बापरे, म्हणजे आता काहीतरी करायला पाहिजे. अरे मग काय, आमच्या बॉसचा मूड खराब म्हणजे अख्ख्या कंपनीचा मूड खराब. अगं हो, हळू. आशू, कसं आहे ना, माणसाने आयुष्यात थोडस करू नये, म्हणजे करायचं ना तर पूर्ण करावं. माती खायची तर ती पूर्णच खावी. काय बोलतेस तू? अरे मग काय रे, जरा खुलून हस ना, मोकळा हस जरा. हे काय करून बस बाबा, म्हणजे आमचा बॉस खुश झाला. म्हणजे कसं, आमचा बॉस खुश म्हणजे आम्ही सगळे खुश. काहीतरी उगाच. मला माहिती आहे तू का म्हणतेस. काही गोष्टी आहेत ना नेहा, त्या अशा हसून फक्त जात नाहीत. बरोबर आहे, माहितीये मला. आणि सर तुम्ही दाखवलं नाही ना तरी आम्हाला कळतं तुमच्या डोक्यात काय चाललंय ते. काय कळतं? आणि हा, तू अजून मला भेटला नव्हतास. मला माहिती आता ते डोक्यातून कसं काढायचं ते. कसं? म्हणजे असं की पोह्याला पोहे का म्हणतात सांग? ए नेहा, नाही, बास. कारण ते पाण्यात टाकल्यावर पोहतात. अरे यार नेहा, तुझे जोक नाही. बघ, मला आवडतं तुझी अशी हसरी माणसं बघायला. तुझा मूड चांगला झाला की नाही? बास. तुम्ही आतापर्यंत नाटक करत होतास. हळूहळू. हो, पण का? कारण आशू आलाच नाही बीचवर आणि सगळे आनंदात असताना मी कसं काय जाऊन सांगू? काय असाल रे तुम्ही दोघे? घरातल्यांना वाईट वाटू नये म्हणून आतापर्यंत नाटक करत होता. चांगलंय. एक सेकंड, पण तो आला का नाही? मला नाही माहिती आणि तो काही उत्तरही देत नाही, पण काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढं नक्की. तुला काही अंदाज नाही का आला? अगं आला होता. मी त्याला मध्ये विचारलं काही झालंय का, काही घडलंय का. शांत शांत असतो. मला वाटलं नेहमीचे मूड स्विंग्स आहेत आणि तोही बोलला की काही नाही. मी मूर्खासारखा विश्वास ठेवला म्हणा. मी नाही का तुला त्या दिवशी बोलवून घेतलं आणि आडून आडून विचारायला लावलं, तेच होतं. तेव्हा मी तुला विचारलं होतं बघ की काही घडलंय का, तेव्हा तू काही सांगितलं नाही आणि मी खोलात शिरलो नाही. तू ना डंब आहेस आणि तो डंब ना अजून डंब आहे. तू शांत राहा. मला एक सांग शिवा, तू डिरेक्ट येऊन का नाही सांगितलं मला? मला नाही कळलं कसं सांगायचं ते. आता जे झालं ते जाऊ दे, पण यापुढे लक्षात ठेव की किमान तू तरी येऊन सांग. तो बोलत नाही, तू तरी सांगत जा ना. आम्हाला कसं कळणार नाही तर? ठीक आहे, जाऊ दे आता. आपण ना एक्झॅक्टली काय झालंय आधी ते शोधूयात. हे बघ, त्या दिवशी जेव्हा तुझ्या बर्थडेची तयारी केली ना, तेव्हा तो खुशीत होता, फुलं घेतली, तिथे नाचत होता. पण मग पुढे काय झालं? त्यानंतर नेमकं काय घडलंय मलाही माहित नाही. त्यानंतर तो बीचवर गेला ना. हा, म्हणजे बीचवर तर गेला, पण बीचवर जाता जाता नेमकं काय घडलं काय नाही. शोधून तर काढलं पाहिजे. वहिनी, तू टेन्शन नको घेऊ. काय घडलंय ना ते आपण शोधून काढूयातच. नेहा, अगं या सगळ्याची काय गरज होती? तूच म्हणतोस एवढ्या लवकर कोणाशी मैत्री झाली नाही ऑफिस मध्ये याआधी, मग आता मैत्रीण म्हणतोस तर एवढं करायला काय हरकत आहे? पण हे सरप्राईज असेल असं वाटलं नव्हतं मला. अरे नाही, हे सरप्राईज नाहीये. थांब रे, तू कळेल तुला. अजून एक मला ना आजकाल सरप्राईजची फार भीती वाटते. का? ते जाऊ दे. तू उशीर नाही झालाय का? तुला घरी जायचं असेल ना? नाही अरे, मला पण ना कधी कधी घरी जावंसच वाटतं. म्हणजे तेच कारण आहे,
जे माझ्या वयातल्या प्रत्येक मुलीचं असतं. घरचे मागे लागलेत लग्न कर लग्न कर. अरे कर ना लग्न. ए प्लीज आशू, तू पण माझ्या घरच्यांसारखं मागे लागू नको. अगं जर कोणाला डेट करत असतील, कोणी बॉयफ्रेंड असेल तर करून टाकलं ना. नाही रे प्लीज, असं काही नाहीये. मग शोधतीयस कोणी? हा शोधतीयस. योग्य मुलगा अजून मिळालेला नाहीये. मला सांग कसा मुलगा हवाय, आपण शोधू. हे बघ, माझ्या ना अशा मुलाकडनं काही फार अपेक्षा नाहीये, पण हा मला ना अशू फॅमिली हवी, म्हणजे जॉईंट फॅमिली हवी आहे. म्हणजे अरे लहानपणापासून ना मला अशी फॅमिली कधी मिळालीच नाही. हा. म्हणजे लहानपणी बाबा जॉबला असायचे बाहेर, त्याच्यामुळे वर्षातून 3दा किंवा 4दाच आमची भेट व्हायची. आणि मग मी मोठी झाल्यावर आई बाबांचा डिवोर्स झाला. सॉरी टू हिअर दॅट. अरे नाही, इट्स ओके. अरे आशू, हा सो हिअर इज द सरप्राईज. हे सरप्राईज. अरे आशू, असं काय करता? एक मिनिट थांब. कमाल यार, कमाल. आठवते बेशीबळी अण्णा. होते ना. म्हणजे काय? माहितीये, मावशीने तुझ्यासाठी ना ही रेसिपी लिहून घेतली होती खास. पुढचा अख्खा आठवडा मी तिला कंपल्सरी हा बनवायला लावला होता. काय? रोज खाल्ला होता, कंटाळा येईपर्यंत मी खातो. प्लीज. घेतो. हा. कमाल आहे. भारी आहे ना? तू म्हटली होतीस ना, तू माझा मूड चेंज करशील. झाला. मग? बरं पुढे सांग ना. काय? अगं आपण बोलत होतो ते आले मध्ये. राहू दे रे, आता राहू नको तो सॅड विषय नको बोल ना, तू सांगून टाक, मनात जे काय आहे सांगून टाक. बघ आता काय, मग नंतर आई आणि मी दोघीच राहायला लागलो. पण ना मला फॅमिली अशी नाही मिळाली. अरे सी, मला ना जरी लग्न केलं तरी मुलगा म्हणून नाही, तर मला त्याची फॅमिली अख्खी हवी आहे, फक्त मुलगा नको. तुला माहिती आहे आशू, मला ना तुमची फॅमिली खरंच खूप आवडते. अरे मला ना असं सारखं यावंसं वाटतं. म्हणजे तुम्ही कसे सगळे एकत्र राहता, खुश असता, छान वाटतं मला खूप. मग येत जा तू. हो मग हक्काने येणार मी. हा. आणि आशू, मला असं सासर हवंय. अरे तथाच तू. धन्यवाद आशू महाराज. बरं चल, आता एक जोक आहे एका तू? डब्यात. हा तू जोक सांगणार हा, मला? हा, ए, सांग चल रे, बघ. तू काय सांगणार आहे? अरे ऐक तुला तर नाही येत तू. माझ्यासारखा हे जोक. बघ. तो बेडकाचा जोक आठवला? उशीर झालाय. नाही, खरंच झालाय उशीर. बाहेर गेलो होतो जेवायला. नेहा बरोबर? हा मला वाटलं म्हणून गेलो. त्यानंतर आईस्क्रीम खायला गेलो म्हणून उशीर झाला. ठीक आहे, पण कळवायला हवं होतंस ना. तुला इन्सिक्युरिटी होती का? मला जर असं काही वाटत असतं ना, मी आधीच सांगितलं असतं. प्रश्न का विचारतेस? मी बायको आहे तुझी. टिपिकल बायको सारखं वागू नको. बायको असते, टिपिकल वगैरे असं काही नसतं. ओके. आशू थांब, काय मला बोलायचं तुझ्याशी. बोल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.